नमस्कार गाईस, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आत्ता वाजलेत रात्रीचे 12:30 आणि आता मी चाललो आहे माझ्या घराच्या मार्गाला, कारण की उद्या आपण जाणार आहोत स्टेटच्या फायनलला जळगावसाठी. तर त्यासाठीच मी बॅग जी दिली होती ती मला घेऊन जायची आहे उद्या सकाळी. आणि आज तालीम लेट सुटले तर माझ्याकडे काहीच पर्याय नव्हता, मला काही करून घरी जावं लागलंच. कारण की जर का आता मी घरी नाही गेलो तर मग मला उद्या घालायला, उद्या म्हणजे मला जे काही आम्ही 5-6 दिवस राहणार आहोत त्यासाठी कपडे नाही आहेत. सो माझ्याकडे पर्यायच नव्हता. आणि स्पेशली माझ्या आईने माझ्यासाठी फिश बनवले. फिश भाई, दुनिया इधर की उधर हो जाए, कुछ भी हो जाए, बट फिश के लिए कुछ भी. मच्छीसाठी काहीही करू शकतो. तर तेच आता घरी चाललो आहे आणि तुम्हाला हा जळगावचा स्पेशल ब्लॉग कसा वाटतोय मला नक्कीच कळवा. हा ब्लॉगची म्हणजे अजून ब्लॉग सुरू झाला नाही, ही ब्लॉगची सुरुवात आहे. तर अशाच ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा आणि भरभरून प्रेम दाखवा. मी असे चांगले ब्लॉग क्रिएट करत राहील. तोपर्यंत वेलकम बॅक टू न्यू ब्लॉग आणि गुड नाईट. गुड मॉर्निंग गाईज, वेलकम बॅक अनदर डे सेम व्लॉग. आता गाईज पुन्हा आपण अर्धी झोप घेऊन चाललो आहे तालमीला. काल रात्री 2 वाजता घरी पोचलो आणि आता लगेच सकाळचं निघालो आहे. एकदम 2-3 तासाची झोप मिळाली असेल. आणि आज ग्रँड रिहर्सल आहे, तर आजचा पूर्ण दिवस एकटिक असणार आहे. आणि आपल्याला उद्या निघायचं जळगावसाठी. तर उद्या 8-9 तासाचा अख्खा प्रवास आहे. म्हणजे ऑलमोस्ट हे 1-2 दिवस प्रॉपर झोप नाही मिळणार आहे, प्रॉपर आराम नाही मिळणार आहे, ऑलमोस्ट वाट लागणार आहे. तरी काय, जो चीज़ करने में अच्छा लगता है उसके लिए इतना तो सहन कर सकते हैं. तर चला ब्लॉगमध्ये कंटिन्यू राहा. गाईज, तर आता आपली ग्रँड रिहर्सल झाले, उत्तम ग्रँड रिहर्सल झाले, मजा आली. आणि ग्रँड रिहर्सल नंतरची जी आरती होती एवढी भारी, एवढं पॉझिटिव्ह वाईब होतं ना की क्या बात. बाकी आता आपण जेवूयात, झोपूयात आणि मग उद्या निघूयात आपण जळगावसाठी. क्या बोलते, कैसा गया? अच्छा गया और अच्छा करना उगतचा अभिनयाचा महामेरू ना. चांगलं गेलं तरी अच्छा गया और अच्छा करना है. अजून चांगलं 100% झालं पाहिजे, बट अच्छा तो गया ना. बर्थडे हॅपी 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 बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे. नमस्कार गाईज, वेलकम बॅक अनदर डे सेम ब्लॉग. आणि आता आपण चालू आहे CST स्टेशनच्या मार्गाला. तिथून कितीची ट्रेन आहे आपली? 2:55 ची ट्रेन आहे. 1 2 3 ठीक आहे, एका साईडला घे. गाईज ब्लॉग मध्ये कंटिन्यू राहा. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटतोय मला नक्की कळवा आणि कॉमेंट सेक्शन मध्ये कळवा. लाईक करा, शेअर करा आणि जितकं होईल तितकं एकदाच सबस्क्राईब करा. तिकडे दे. And here we go guys, वेटू जळगाव, वेटू जळगाव गाव. गणपती बाप्पा मंगल मूर्ती. बेवडी फिर से दुरुपयोग आएंगे ना. कीर्ती अभी वो नहीं आएगा, वो नहीं आएगा. हाँ, I love you too. ऐसा तुझे बोलना है पागल. मैं जाता हूँ मेरी. अब तुम दोनों हक करो. अब तुम दोनों हक करो. मैं जाता हूँ मेरी सेकंड लगा के.
गाईस हा आहे ट्रेनची धगधग. धगधग नाही म्हणजे मजा येते ॲक्च्युली. एवढी मोठी बोगी फिरतोय. अख्खी बोगी आमच्या स्टेटच्या टीमची आहे. काय बोलते शुभम? अख्खी बोगी आहे आमची म्हणजे प्रत्येक बोगीमध्ये आपली टीमचे मुलं बसलेत. तेच आम्ही जरा बसून बसून कंटाळलो म्हणून थोडंसं इकडे तिकडे चालत होतो. आता आपण आपल्या बोगीच्या चालू आहे. मॅडम जाऊन तिकडे गेलो आणि माझा एक मित्र तो पण हगराच होता. तो बिंदाच जायचं सांगायचं मॅडम 2ला झालं. मी नाही सांगायचं कारण और तर मी बोललो जातो आणि भाई झालं संपला आता कंट्रोल सुटत आला. जवळ जसं आलो गेलो पॅन्ट होती आणि चड्डी डायरेक्ट काढलाय फार करत पूर्ण आणि ते नंतर सुकूनच असा भेटला. नमस्कार गाईज, वेलकम बॅक. पूर्ण 9 तासाचा प्रवास पण मी काहीच व्लॉग केला नाही कारण की मी त्या परिस्थितीत नव्हतो. या हॅलो चॅनल सबस्क्राईब द ब्लॉग. चॅनल सबस्क्राईब करा. हा मी अख्खा 8 तासाचा प्रवास परिस्थितीत नव्हतो कारण की मला जेटलॅग होता तसा ट्रेन लॅग झाला होता. नमस्कार. तर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो मी जळगावमध्ये. तर नमस्कार, मी सोहम कल्पेश गरत तुमचं सहर्ष स्वागत करतोय. मजा येणार आहे ह्या प्रवासात. तुम्ही आमच्यासोबत एन्जॉय करा आणि आपण खूप जास्त आनंद घेणार आहोत. आणि सबस्क्राईब करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल म्हणजे मोस्ट ऑफ असालच तर आपल्या चॅनलला नक्की लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब करा. चला बाबा, बॅग मी तिथे सोडून आलोय. क्या बोलते पब्लिक? नाव आय एम फिलिंग फ्रेश. काहीतरी से आहे 5 सबस्क्रायबर वाढले. 50% किती पर्सेंट शेअर पाहिजे? अरे गेले ते पण ट्रेन लाईन. अंशिका कमी आहे. मीट माय फ्रेंड ऑल द वे फ्रॉम पंजाब. ऑडियन्सला याचा काहीच कॉन्टेक्स्ट माहित नाही. माय गॉड, से हाय. अख्ख्या 22 वर्षाच्या लाईफमध्ये जेवढे मित्र झाले असतील तेवढे या माझ्या 2 महिन्यात झालेत. आणि ते पण असे नाही एकदम मोठे मोठे महापुरुष, टॅलेंटेड व्यक्ती. माय गॉड, तुम्ही काही 2-3 वर्षांनी एक कलाकार, असे प्रचंड कलाकार दिसतील लोकांना 100%. एक मिमिक्री आर्टिस्ट आहे, ही ॲक्टर आहे, ही ॲक्टर आहे. म्हणजे प्रत्येक लाईक अरे मी हे बोलतोय की जे माझ्या ब्लॉगमध्ये आता दिसतात ते 2-3 वर्षांनी एकदम मोठी माणसं होतील. लेट मी शो यू वन ऑफ माय क्लोजेस्ट अँड हंबल फ्रेंड who is so kind. शुभम, how are you guy? कुछ तो बोल. असं काहीच नाही भाई, माझ्या भावाला जी मुलगी आवडते ती मला आवडायची भावाने माझ्यासाठी पण मी सगळं सोडली. काही म्हणून तो माफिया मागतोय. बघ मी तुमची सगळ्यांची माफिया मागत आहे. मला माफ करा. हा. वाढदिवस आहे वायका, अपने वायका वाढदिवस आहे. लक्ष्मी चल आदू. सूरज चव्हाण कर, सूरज चव्हाण तिकट लागेल. कर ना ऑडियन्स साठी. सलमान दिली आज आपला वाढदिवस आणि दिवस आपल्या शुभेच्छा देतो त्यासाठी खूप खूप धन्यवाद देतो. आपण उद्या सकाळी लवकर. भाई असे किती आवाज काढतोस रे? 30 आवाज काढतो, 30 कॅरेक्टर्स काढतो. आहे का नाही टॅलेंट? नमस्कार गाईस, तर मी हॅपी बर्थडे. थँक्यू. हॅलो, हॅपी बर्थडे. नमस्कार गाईस, तर मस्तपैकी पेट पूजा झाली. आता आपण चालूय आपल्या थँक्यू. स्टेजच्या जागेवरती जिथे आपण झोपणार आहोत. मला काहीच आयडिया नाही की कशी जागा असणार आहे, बट एवढेच एक्सपेक्टेशन आहे की झोपायला चांगली जागा असली पाहिजे, संडास चांगला असला पाहिजे, संडास आणि पाणी, चादर, पाणी आणि उशी असली पाहिजे. बाकी काहीच एक्सपेक्टेशन आहे. चांगला वारा आणि मच्छर नसले पाहिजे. बाकी एवढं सगळं बोलते काहीच एक्सपेक्टेशन आहे, पण एवढं तरी पाहिजे. बरोबर ना? यस. केजी नंबर 446 आ जाओ. Guys, let me show you. खोदा पहाड़ निकली चूया. चूया की दाखवतो ना तुम्हाला.
सो गाइस दिस इज आवर रूम. माय गॉड काय लक्झरियस रूम आहे. हा धुतलेली चादर, मखमली कपड्याने शिवलेल्या उश्या, टिपक्या वाल्या, बेड तर बघा लाकडाचा. हा क्या बात आहे, दगडाचा. कबर आहेत, कबर बघा, ऑलमोस्ट कबर दिसतंय. या रूम मध्ये आम्हाला किती 5 दिवस. आणि संडास तर तुम्हाला दाखवतो. आता मी दमलोय ना, उद्या तुम्हाला संडास दाखवतो. असं दरवाजा धरून हागावा लागेल, कडाच नाही. बट आमच्या रूम मध्ये एक अशी चांगली गोष्ट आहे, ती म्हणजे बजरंगबली की जय. ये हमारे रूम में तो कोई परेशानी नहीं आएगी. तो चला आता केडी नंबर 401 झाडू मारेंगे. झाडू मार. काय करावं लागतंय गाईस. नाटक प्रेमी आहे ते सगळे भाबडे, नाटक प्रेमी गाईस. पण हेच नाटक प्रेमी ह्यांची प्रत्येक शूटच्या सेटला एक सेपरेट व्हॅनिटी व्हॅन असणार 100%. असे 100 आमची Luxurious. असेल जिकडे आम्ही साफसफाई करत असतो. गुड मॉर्निंग गाईज. तर आता वाजलेत 8 आणि काल रात्री 3 वाजता झोपून म्हणजे मी उठलोय 7:30 वाजता. कारण की सगळ्यांना 7:30 वाजता उठायचं, कारण की आमचं नाश्त्यासाठी जेवणाचं जे ठिकाण आहे ते किमान 1.5 किलोमीटर लांब आहे आणि आम्हाला 1.5 किलोमीटर चालत जायचं आहे. आई शपथ. काय बोलते माझ्या फ्रेंडची आहे. हो 1-1.5 किलोमीटर चालून जर असा नाश्ता आणि असं जेवण मिळत असेल तर चालू शकतो. ते तर याला लॉजिकल आहे. उत्तम पोहे आणि उत्तम चहा झालाय गाईस. काल रात्रीचं जेवण पण मस्त होतं. शेवभाजी होती, वरण भात, चपात्या, 3 चपात्या दणकवल्या. बोल. हेलो गाइस, दिस इज विवेक सकपाळ चॅनल. प्लीज सबस्क्राईब. हिचं असं म्हणणं होतं की मी हिला व्लॉग मध्ये घेत नाही, बट घेतला आता. ओके हॅपी. अरे आता अजून 4 दिवस आपण इथे आहोत. एका वेळेस तर तुझं थंबनेल पण टाकेल मी. काहीतरी कर तू, कॉन्टेंट पड. मम्मी लिहिल निधी पडली गटारात, असं काहीतरी काइंड ऑफ पडू इथे लगेच. फेक मग मध्ये. लगेच इथे पडते मागे झाडात. हा. सर माझ्या भावाच्या लग्नात सॉरी रसिकेच्या लग्नात रामदम. हे बघा आणि खाली बघा. हा कुठला ब्रिटिश मला पण येते. ब्रिटिश ए थांब, हा हे कर. काय बोलतो तन्मय. काय ही आपली परिस्थिती. म्हणजे आपण राहतो तिथून रिहर्सलची जी प्लेस आहे सकाळी जिथे आलो ती 1.5 किलोमीटर. 150 किलोमीटर म्हणजे ऑलमोस्ट. म्हणजे नाश्ता केला आणि तिकडे गेलो ना आम्ही तर परत भूक लागेल. तर आणि आता दुपारच्या जेवणाची लोकेशन वेगळी. म्हणजे अरे त्यांनी ते डिझाईन केलंय की जिरलंच पाहिजे जेवलेलं. हो म्हणजे असं की सकाळचा नाश्ता केला, चला नाश्ता झाला जाऊयात. अरे बापरे जेवायची वेळ झाली, परत फिर. गाईज तर विषय असा झालाय की आपल्या भावाला एक मुलगी आवडते. विषय असा झाला की त्या मुलीने सकाळी ह्याचा वाढदिवस आहे ना, तर ह्याला हॅपी बर्थडे दादा बोलली, डायरेक्ट दादा. कसं वाटलं मग? तू नॉर्मल राहा. ती बोलल्यानंतर तुझं रिॲक्शन. नाही खेळतोयस तू माझ्या भाऊ. हॅपी बर्थडे दादा. थँक्यू. नमस्कार गाईस. तर आपल्या एका टीममेटच्या आईचा वाढदिवस आहे, तर आम्ही आता सेल्फ कंपोज गाणं बनवलंय. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. वाढदिवसाच्या दिनी तुम्हाला हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू.
पेटेंट करूयात. हे पकड ना, हे पकड आता. गाईज काय काय करायला लागतंय बघा नाटकासाठी. नेलपेंट लावतोय मी. हा कुठला फॅशन आहे मला कळत नाही. हा ऐक ना ह्याची ट्रॅक पण फाटले म्हणून ऍडजस्टमेंट बघा. सुपर पॅन. अरे तू घातलायस मगाचपासून तन्मयचा असेल तो तसवीच आहे. नमस्कार गाईज, वेलकम बॅक टू सेम व्लॉग. मला माहीत नाही व्लॉग कसे कसे काय चाललेत, कारण की इथे एवढा बिझी शेड्यूल आहे ना, कधी झोपतोय कधी उठतोय कळत नाही, झोपच होत नाही. क्या बोलते नींद होई नहीं रे. आ गई, अच्छा दिख रहा था. इतना भाग्य आहे गाईज. आता आम्ही आज आमचा थिएटरवाल्यांचा तर ही काय इव्हेंट नाही आहे. इव्हेंट आहे माहीम आहे, बट त्यामध्ये मी नाही आहे, तर तोच बघायला चालू आम्ही. चलो आला गाईज, परिस्थिती बघा. शेड बघा कसा फचांड भरलाय एकदम. तर आपले ऑलमोस्ट सगळे इव्हेंट झाले, फक्त स्किट बाकी आहे आणि नाही आपले फोक डान्स पण बाकी आहे. थिएटरचे सगळे इव्हेंट संपतील उद्या 11:30 वाजता. आपलेच आहेत. हा वाटलेलंच, कोणतरी बोलेल तूच होत असतो अपेक्षित. तुझा इव्हेंट आहे ना अजून एक, माझा भाई आता स्किट एकच इव्हेंट राहिला. आणि डान्स तो डान्स आमचा मनातला विषय, कारण मी मनातला विषय. टॉप कॉर्नर आहे डान्ससाठी वेगळा. काय करावं. समजदार को इशारा काफी आहे. तर आता चाललो आहे आम्ही स्किटच्या तालमीला. नमस्कार गाईस, तर आता रात्रीचे 11:30 वाजले आणि किमान आम्ही 350 वेळा शेट काल बोलता बी आहे ना एवढे एकदम एवढे दवलं की बोलता बी नाही. कन्फर्म काल घाड केलंय. काय बोलतो वैष्णव पाटील. मुलं हमाल मुलं कमाल ही संघटना आहे आमची. शशाने मारली उडी, भरभर चढला चिडी, सगळे म्हणाले छान छान, सगळे म्हणाले मुलं.